Good morning, friends. On the today's lecture, we are going to study what is the financial inclusion in India. First of all, you have to understand what is the meaning of financial inclusion. Is nothing but to offering the new product, the process of the product, or you can say the supply tools or the supply channel of that product. म्हणजे तुम्हाला जर कस्टमर वाढवायचे असतील, इफ यू वॉन्ट टू रिटेन इन द मार्केट, यू हॅव टू फेस द कॉम्पिटिशन, अँड फॉर दॅट तुम्हाला एक नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च करणं गरजेचं आहे. त्याचा जो टूल आहे टू रीच टुवर्ड्स द कस्टमर, तर तो बदलला पाहिजे. कालच्या लेक्चरलाच आपण बिझनेस करस्पॉन्डंट आणि बिझनेस फॅसिलिटेटर पाहिलेलं होतं, तर तेही एक फायनान्शियल इन्क्ल्युजनचाच पार्ट येतो की इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर बँक बिझनेस, देन you should adopt some new strategies, new product regarding it. So in this lecture we are going to start what is the financial inclusion. What is the financial inclusion is all about, which is defined by the RBI. The financial inclusion is the process of ensuring the access appropriate financial product and services needed by all the sections of the society in the general and vulnerable group, such as the weaker section, low income group in the particular at the affordable cost. म्हणजे कसं आहे, आता बँकिंग बिझनेस जर तुम्हाला वाढवायचा असेल तर यू हॅव टू कवर द पीपल हू आर फेसिंग अनबँक्ड एरिया. ओके, आता अनबँक्ड एरिया म्हणजे मोस्टली रुरल एरिया असतो, तिथं लेवल ऑफ इन्कम इज व्हेरी मच लो अँड दे कॅनॉट अफोर्ड टू गेट द प्रोडक्ट फ्रॉम द बँकिंग. सो विथ द हेल्प ऑफ दॅट फायनान्शियल इन्क्ल्युजन, एव्हरी बँक शुड प्रोव्हाइडेड द वेरियस टाइप्स ऑफ प्रोडक्ट ॲट द लोएस्ट कॉस्ट to their customer to reach to the rural people, as well as provide them the various product under the affordable cost in the fair and transparent manner by the mainstream of the institutional प्लेयर्स. म्हणजे आता एकदम फेअर रित्या तुम्ही त्यांना ते पुरवलं पाहिजे. म्हणजे नो खूप ह्यूज डॉक्युमेंट्स किंवा टेक्निकल प्रोसिजर, नॉट ॲट ऑल. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये की जस्ट ऑन बेसिस ऑफ देअर आधार कार्ड दे कॅन ओपन द अकाउंट. नो फ्रील अकाउंट शुड बी प्रोव्हाइडेड और रीच टुवर्ड्स द कस्टमर रादर दॅन. कारण कसं होतं, अनबँक्ड एरियामध्ये एखाद्या खेडेगावामध्ये एखादी बँक नसते आणि कस्टमर कॅनॉट ऑल द टाईम ट्रान्सपोर्ट फ्रॉम द रुरल टू अर्बन फॉर देअर बँकिंग बिझनेस. अशा वेळेस तुम्ही बिझनेस करस्पॉन्डंट तिथं नेमू शकता, बिझनेस फॅसिलिटेटर तिथं नेमू शकता की जेणेकरून तुमचे बँकेचे प्रोडक्ट हे त्यांच्यापर्यंत पोचतील. तर इट इज ऑल अबाउट द फायनान्शियल इन्क्ल्युजन. फर्स्ट ऑफ ऑल क्लिअर द डेफिनेशन. फायनान्शियल इन्क्ल्युजन इज द प्रोसेस ऑफ एन्शुरिंग द ॲसेस द ॲप्रोप्रिएट फायनान्शियल product and services needed by all the sections of the society and in a vulnerable group, in the sense the weaker section of the society, because you know the commercial bank or the any banking sectors only entertain the people who having the medium income or the large income, but those people who are the vulnerable, considered as a vulnerable group, means the weaker section of the society having the lowest level of income, त्यांना सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड केलं पाहिजे ना फायनान्स. कारण प्रत्येक वेळेसच तुम्ही प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हा थिंकिंग न करता सोशल बेनिफिट्स हे देखील तिथं दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जो वीकर सेक्शन ऑफ सोसायटी त्याला तुम्ही तिथे एंटरटेन केलं गेलं पाहिजे. So in the financial inclusion, who are these people to require this financial inclusion? One is the underprivileged section in the rural and urban area, like farmers, small vendors, or you can say the unorganized sectors like auto rickshaw driver, vegetable merchants, की ज्यांना बँकेचा फायदा काहीच होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, तर बँकेचे प्रोडक्ट्स त्यांना अफोर्ड होत नाही. तर अशापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. नेक्स्ट द ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल लेबर ऑल्सो. नेक्स्ट द पीपल एंगेज्ड इन अनऑर्गनाइज सेक्टर. आता अनऑर्गनाइज सेक्टरमध्येच हे स्ट्रीट वेंडर्स किंवा ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स, व्हेजिटेबल मर्चंट्स, आर्टिशन्स हे येतात. ओके, त्याच्यानंतर अनएम्प्लॉईड पीपल्स, वुमेन, चिल्ड्रन अँड ओल्ड एज पीपल. मीन्स फायनान्शियल इन्क्ल्युजन इज नेसेसरी फॉर दीज पीपल, राईट. त्याच्यामध्येच आता कोणते कोणते प्रोडक्ट फायनान्शियल इन्क्ल्युजनमध्ये तुम्ही तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते न्यू पद्धतीनं किंवा ॲट द अफोर्डेबल रेट ऑफ इंटरेस्ट कसं प्रोव्हाइड करणार आहात, तर तो मुद्दा त्यांनी इथं सांगितलेला आहे की फायनान्शियल इन्क्ल्युजन इट इन्क्लूड्स सेविंग्स, इन्शुरन्स, पेमेंट्स अँड रेमिटन्स, अफोर्डेबल क्रेडिट्स, फायनान्शियल ॲडवाईज, बँक अकाउंट्स. आता बँक अकाउंट सेविंग हे तर तुम्हाला माहीतच आहे. सेविंग अकाउंट काढायचं असेल तर किमान 500 रुपये लागतात, परंतु विकर सेक्शनकडे दे डज नॉट हॅव द कॅपॅसिटी इवन ऑफ 500 रुपीज. सो दॅट यू हॅव टू प्रोव्हाइड देम द नो फ्रील अकाउंट. दॅट इज ऑल्सो द टाईप ऑफ फायनान्शियल इन्क्ल्युजन. अपार्ट फ्रॉम दॅट द इन्शुरन्स. डू यू हर्ड अबाउट द प्रधानमंत्री जीवन विमा योजना. म्हणजे हे जे काही योजना आलेल्या आहेत, कारण आता इन्शुरन्स हा सगळ्यांनाच घ्यायचा गरजेचा आहे, परंतु जे विकर सेक्शन
पॉप्युलेशन आहेत, दे कॅनॉट अफोर्ड टू परचेस द इन्शुरन्स. मग अशा वेळेस तिथं तुम्ही ते प्रोव्हाइड करणं हे ॲट द लोएस्ट कॉस्ट, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट द पेमेंट अँड रेमिटन्स इन द सेन्स द ट्रान्सफर ऑफ फंड फ्रॉम वन प्लेस टू अनदर, वन अकाउंट टू द अनदर, हे सुद्धा तुम्ही तिथं प्रोव्हाइड केलं पाहिजे. आता मोस्टली बघा ना, रूरल एरियातल्या मुलं जे काही असतात ते जॉबनिमित्त बाहेर असतात, मग त्यांना त्यांच्या आईवडिलांना पैसे पाठवायचे असतील तर ते बँक थ्रू पाठवणार प्रत्येक वेळेस. इट इज नॉट नेसेसरी टू विजिट द दॅट विलेज ओनली. मग तेव्हा ते पैसे पाठवल्यानंतर ते अर्बनच्या एरियामध्ये जाणार, मग कस्टमर तो किंवा त्याचे आईवडील जे काही ते रुरल भागातून अर्बनमध्ये ट्रान्सपोर्ट करणार, कॅश काढणार, म्हणजे इट इज व्हेरी हेक्टिक. बट अंडर द BCBF or you can say the other financial inclusion, you can reach towards them, you can give them the remittance product फॅसिलिटी. नेक्स्ट इज द अफोर्डेबल क्रेडिट. आता लोनची गरज तर सगळ्यांनाच असते, फ्रॉम टॉप टू बॉटम, फ्रॉम सुपेरियर टू इन्फेरियर. मग जे काही अनऑर्गनाइज सेक्टरमधली लोक आहेत त्यांनासुद्धा तिथं लोन प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे, तर तोही मुद्दा त्यांनी इथं सांगितलेला आहे. मीन्स दीज आर द फायनान्शियल इन्क्लुजन, नथिंग बट इट इन्क्लूड्स द बँक अकाउंट, सेविंग्स, द इन्शुरन्स, अपार्ट फ्रॉम दॅट द रेमिटन्स. नेक्स्ट द अफोर्डेबल क्रेडिट. नेक्स्ट इज द फायनान्शियल ॲडवाइस. RBI suggested that the twin aspect of the financial inclusion, which are the twin aspect, the financial inclusion and the financial literacy are the pillar of the financial inclusion. While the financial inclusion act from the supply side, providing the financial market and services what a people demand, and the financial literacy stimulate the demand, making the people aware about the they can demand. म्हणजे एक लक्षात घ्या, फायनान्शियल इन्क्लुजन सक्सेसफुल कधी होईल, इफ देअर इज अ अवेलेबिलिटी ऑफ डिमांड अँड सप्लाय, अँड यू शुड क्रिएट द अवेअरनेस. म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनच्या माध्यमातून तुम्ही यू शुड क्रिएट द अवेअरनेस अमंग्स द पीपल की यू विल गेट द बेनिफिट्स ऑफ इट, आणि त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं, त्याचबरोबर त्यांची डिमांड वाढवणं हे देखील तिथं केलं जातं आहे. त्यानंतर व्हॉट आर द लिमिट्स टू ॲक्सेस द फायनान्शियल सर्व्हिस. तर सायकॉलॉजिकल अँड कल्चरल बॅरियर्स असतात मोस्टली रूरल एरियामध्ये. नेक्स्ट आहे लो इन्कम ग्रुप आहे, लीगल आयडेंटिटी नसती बऱ्याच वेळेस. एव्हरीबडी वॉन्ट्स टू ओपन द अकाउंट इन द बँक टू गेट द बेनिफिट्स ऑफ इट, बट दे डज नॉट हॅव द डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस, मीन्स देअर इज अ लीगल आयडेंटिटी नाही आहे. नेक्स्ट जॉग्राफिकल रिमोटनेस असतो. आता काही जण बघा ना कामासाठी, आता आपल्या इथं सातारा जिल्ह्यातच बघा ना UPचे किती कामगार कामाला होते, परंतु आता कोरोना इफेक्टमुळं ते तिकडे गेले. मग आता पुन्हा रेसिडेन्शियलची आयडेंटिटी झाली, जॉग्राफिकल मोबॅलिटी झाली, म्हटलं की त्याला कुठली आयडेंटिटी द्यायची, नेमकी साताऱ्याची द्यायची का UPची द्यायची, असा तिथं क्वेश्चन मार्क होतो. त्याचबरोबर व्हेरियस टर्म्स अँड कंडिशन्स. आता बँक म्हटलं की यू हॅव टू गो थ्रू द लिगल प्रोसिजर, आणि ते त्यांच्यासाठी खूप हेक्टिक असतं. नेक्स्ट आहे नील ऑर द लो सेविंग खूप कमी असतं, बिकॉज यू नो दीज आर बिलॉंग्स टू द अनऑर्गनाइज सेक्टर. नेक्स्ट आहे लॅक ऑफ अवेअरनेस, फायनान्शियल लिटरसी. नेक्स्ट आहे अनएम्प्लॉयमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट. आता अनएम्प्लॉयमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट, इट इज द ॲक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ रूरल एरिया, अँड द यूज ऑफ इनअप्रोप्रिएट products. These are the limits of the financial service. Now in this slide we are going to study why the financial inclusion is required. In the starting of my lecture I already explained what is the need of financial inclusion. If you want to increase your banking business, that is the beneficial side of your it is the beneficial for your side only, but when you think about the society's welfare, then तुम्हाला तिथं you know the near about the 75% people still today are living into the rural area, आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे सुद्धा एक आपली लायबिलिटी असते. त्यामुळं financial inclusion is very much necessary for economic objective. Means if you want to increase your business, then you have to cover the major population, and you know the major population reside into the rural area. So the financial inclusion is necessary for achieving the economic objective. Next one is the mobilization of saving. मोबिलायझेशन ऑफ सेव्हिंग म्हणजेच काय, मोबिलायझेशन म्हणजे मोबाईल तुम्ही जो वापरता तो, भ्रमण बरोबर आहे, सेव्हिंग बचतीचे भ्रमण. म्हणजेच कसं होतं, ज्या एरियामध्ये ह्याची गरज आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण रूरल एरियामध्ये लोकांकडनं डिपॉझिट्स आणि अकाउंट्स ओपन केले, आता तिथं काय एवढी क्रेडिटची गरज नाही आहे, तर तो पैसा अर्बन भागामध्ये आपण मोबिलाईज करू शकतो आणि इकडच्या कस्टमरची सुद्धा गरज भागवू शकतो आणि आपला बिझनेस तिथं वाढवू शकतो. मग त्यामुळं काय होतं की आपला बिझनेस वाढायला आपल्याला कॅपिटल जनरेट पण होतं आणि बिझनेस वाढवता पण येतो. म्हणजे इट इज नथिंग बट द मोबिलायझेशन of saving we can achieve with the help of financial inclusion. Apart from that, the larger market for the financial system. Next is the social objective. You can achieve the social objective as well. Next, the sustainable livelihood and the political objectives. Means whenever you are engaged into the providing finance to the rural and urban area, you can attain the social objective as well. कारण जिथं तुम्ही प्रॉफिट लेवलबद्दल थिंकिंग करत असता, तिथंच तुम्ही दुसऱ्या बाबतीत सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल लाईव्हलीहूड याबद्दल सुद्धा तिथे चर्चा केली पाहिजे. किंवा इट इज ऑल्सो युअर लायबिलिटी. डोंट थिंक अबाउट द जस्ट प्रॉफिट अँड ऑल.
Okay, the next one is what is the Reserve Bank of India approach regarding financial inclusion? The minimalist approaches availability of the basic financial product and services. The expand the approach availability of the ancillary financial products such as जनरल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, मायक्रो पेन्शन्स, हाऊसिंग फायनान्स अँड म्युच्युअल फंड. म्हणजे एक लक्षात घ्या की मिनिमलिस्ट अप्रोच एक आहे आणि एक्सपांडेड अप्रोच एक आहे. मिनिमलिस्ट अप्रोचमध्ये तुम्ही काय शिकणार आहात की बेसिक फायनान्शियल प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस तिथे दिले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओपनिंग द अकाउंट, प्रोव्हाइडिंग द सेव्हिंग्स, it is the basic features or the minimalist approach. But when you think about the expanded approach, then you should think about the providing the parabanking activities like general insurance is there, health insurance is there, micro pension is there, housing finance and mutual fund is also there. Means there are two approach by the RBI. You have to note down that the minimalist approach and second one is the expanded approach. Now which are the guidelines you have to follow regarding financial inclusion? Which are the products you should provide under the title of financial inclusion? त्यातलं पहिलं आहे नो फ्रिल अकाउंट. नेक्स्ट आहे ओव्हरड्राफ्ट अँड द सेविंग बँक अकाउंट. नेक्स्ट आहे सिम्प्लिफिकेशन ऑफ सेविंग बँक अकाउंट ओपनिंग फॉर्म, फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम, सिम्प्लिफिकेशन ऑफ KYC, ओव्हरकमिंग लँग्वेज बॅरियर्स. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला माहिती आहे की पर्टिक्युलर त्या लोकॅलिटीची एक लँग्वेज असते. मग तिथं काम करत असताना तुम्ही BCBF असे हायर करा की दे आर काय म्हणू यूज टू देम, त्यांच्या लँग्वेजशी ते एकरूप असलेले पाहिजेत की जेणेकरून कुठलाही लँग्वेजचा बॅरियर तिथं राहणार नाही आणि विच विल हेल्प यू टू काय आपण म्हणू शकतो विच विल हेल्प अस टू प्रोव्हाइड देम द बँकिंग प्रोडक्ट इन अ इझी मॅनर. नेक्स्ट वन इज द किसान क्रेडिट कार्ड इज देअर, ओपनिंग ऑफ द ब्रांचेस इन द अनबँक्ड एरिया, rural infrastructural development, self-help group linkage, business correspondent and business facilitator model, creation of the fund in the financial inclusion and the financial inclusions technology. तर हे जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं जे काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत रिगार्डिंग प्रोडक्ट अँड मेजर टू इन्व्हॉल्व इन टू इट, तर तो मुद्दा इथं त्यांनी सांगितलेला आहे की इफ यू वॉन्ट टू कवर द पीपल हू आर रिसाइडिंग इन टू रूरल एरिया अँड दे आर बिलॉंग्स टू द वीकर सेक्शन, देन यू शुड प्रोव्हाइड the product which is affordable for them, which is available at a lowest cost for them, because remaining profit you can earn by charging the high rate of interest or the high fees from the urban area, those having the high level of income. But whenever you think about the rural area, then you should think about this financial product. The no frill account is there. You know no frill account means zero balance account की काहीही पैसे न भरता आपला अकाउंट तिथं निघू शकतं. जनधन इज द टाईप ऑफ नो फ्रिल अकाउंट, राईट. नेक्स्ट इज ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. ओव्हरड्राफ्ट म्हणजे अधिकर्ष देणे. तुम्ही 12वीत शिकलेलाच आहात की करंट अकाउंटवर आपण ओव्हरड्राफ्ट देतो म्हणजेच अधिकर्ष देतो, इज इन द फॉर्म ऑफ क्रेडिट देतो. तर ते देखील तिथं प्रोव्हाइड केलं पाहिजे वेदर ही इज अ फार्मर ऑर द बिलॉंग्स टू द अनऑर्गनाइज सेक्टर. दॅट इज युअर लायबिलिटी बिकॉज अंडर द फायनान्शियल इन्क्लुजन द मेन अजेंडा ऑफ अस इज टू प्रोव्हाइड the financial assistance to the rural area and the weaker section. So weaker section मध्ये जे जे येतील त्यांना सगळ्यांना ह्या सर्व्हिसेस तिथं प्रोव्हाइड करता आल्या पाहिजेत. नाव वी आर थिंकिंग अबाउट द नॅशनल रूरल फायनान्शियल इन्क्लुजन प्लॅन. To provide the access the financial service including credit, at least 50% of financial excluded in a rural household through the rural and urban areas branches for the commercial branch. काय सांगितलंय बघा की अंडर दॅट प्लॅन दॅट इज अ नॅशनल रूरल फायनान्शियल प्लॅन ॲक्सेस द फायनान्शियल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग द क्रेडिट ॲट लिस्ट 50% ऑफ द फायनान्शियल एक्सक्लुडेड. नेक्स्ट द स्वाभिमान. स्वाभिमान हे सुद्धा एक योजना आहे बघा. द स्वाभिमान हॅज लॉन्च इन द February 2011 बाय द government. This campaign promised to bring the basic banking service to the 73,000 unbanked villages with the population of 2,000. Above by the March 2012, at least 5 crore of the new accounts will be open. This movement will facilitate the opening the bank accounts, provided the need-based credit, remittance facility and promote the financial literacy. तर स्वाभिमान हे सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सुद्धा असे प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला आता बँक मॅनेजमेंटला तर हे MCQला विचारलं जाऊ शकतंच की स्वाभिमान हे काय लॉन्च इन 2011. द मेन रिझन बिहाइंड इज टू प्रोव्हाइड द फायनान्शियल सर्व्हिसेस टू द अनबँक्ड एरिया. ओके, तर दिस इज ऑल अबाउट द नॅशनल रूरल फायनान्शियल इन्क्लुजन प्लॅन अँड स्वाभिमान प्लॅन. आता एक दुसरी बाजू, नाण्याची दुसरी बाजू जी आहे की तिथं आपल्याला काही प्रॉब्लेमसुद्धा फेस करावे लागत असतात. बिकॉज वेन यू आर एंगेजिंग टू प्रोव्हाइडिंग फायनान्शियल असिस्टन्स बाय द लिबरल वे देर आर नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आर अराईज. त्यामध्ये पहिला आहे सबप्राईम मॉर्गेज,
मायक्रो फायनान्स क्रायसिस, आता मॉर्गेज क्रायसिस बऱ्याच वेळेस होतं की एखाद्या वेळेस तुम्ही क्रेडिट सप्लाय करता, त्यांना जे काही मॉर्गेज ठेवलेले म्हणजे जी काही सिक्युरिटी ठेवली आहे त्याच्या व्हॅल्युएशनचा तिथं प्रॉब्लेम अराईज होतो. मायक्रो फायनान्स क्रायसिस होतं. आता SHG अंडर जे मायक्रो फायनान्स दिलं जातं, स्मॉल अमाऊंट लोन 10,000 20,000, इट इज गिवन ऑन द बेसिस ऑफ युअर डॉक्युमेंट्स ओनली, देर इज नो मॉर्गेज अँड ॲट दॅट टाईम द रिपेमेंट ऑर द रिकव्हरी प्रॉब्लेम्स आर अरायझेस. नेक्स्ट इज द रेकलेस क्रेडिट एक्सपान्शन. हे तुम्हाला क्रेडिट वाटायला लावलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. त्याचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबा रुरल भागामध्ये क्रेडिटचं सप्लाय होणं गरजेचं आहे, परंतु रेकलेस होऊ नये ते. तर तो देखील आपलं ते काय होत चाललेलं आहे की आपलं त्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणाची कर्ज तिथं वाटलेली जातात. त्याच्यानंतर पॉलिटिलायझेशन. आता व्हेन यू आर एंगेज इन टू द रुरल फायनान्शियल असिस्टंट, पॉलिटिकल इंटरफेरन्स यू कॅन सी अँड ड्यू टू दॅट द प्रॉब्लेम ऑफ NPAs, overdue or the bad debts are arises. And the next one is the proportion of sever is more schemes. आता मोस्टली कसं होतं की नुसतं क्रेडिट फॅसिलिटीज इट इज नॉट द मेन पार्ट ऑफ युअर फायनान्शियल इन्क्लुजन, बट अपार्ट फ्रॉम दॅट ॲक्सेप्टिंग द सेविंग्स इज ऑल्सो द मेन पार्ट, अँड फॉर दॅट they are promoting the saving habit amongst the rural people, but the proportion of the saver is low as compared to the credit. Now we think about the state financial inclusion. What is the state financial inclusion? For the financial inclusion plan progress in April 2010 onwards, opening the rural brick and the mortgage branches, opening the no frill account based upon the BCICT. BCICT is the business correspondent ICT enabled. Okay, the opening of the new branches with the population below 2000. आता जिथं 2000 पेक्षा कमी लोकसंख्या आहे इथं बँक ब्रांच टाकणं हा सुद्धा फायनान्शियल इन्क्लुजनचाच एक भाग आहे, किंवा तिथं बिझनेस करस्पॉन्डंट नेमणूक करणं हे देखील तिथे एक फायनान्शियल इन्क्लुजनचाच पार्ट आहे. नेक्स्ट आहे निगेटिव्ह ग्रॉस मार्जिन ॲट द हाय ऑफ द 41.2%. Next, the significant cross subsidized and the direct cash transfer will be translated into the saving of 4 to 5%. म्हणजे स्टेट फायनान्शियलमध्ये सुद्धा जे जे काही इन्क्लुजन केलं गेलेलं आहे तो मुद्दा इथं सांगितलेला आहे. आणि आता यामध्ये काय सांगितलं बघा की विच स्टेट्स हॅविंग द हाय रेट ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन. त्यामध्ये आपण आहोतच, केरळ आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे. बिकॉज यू नो these states are the you can say it is the very developed states in the India. तर त्यांचं हाय लेवल ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन यू कॅन सी. अपार्ट फ्रॉम दॅट द मीडियम लेवल फायनान्शियल इन्क्लुजन यू कॅन सॉ इन द तमिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, सिक्कीम, HP and the Haryana. But when you think about the west, you can say the eastern India, like Mizoram is there, Arunachal Pradesh is there. These states are relatively less developed as compared to the other. There are number of reasons behind it, but these having the low level of financial inclusion, because the most of the most basic problem behind it, these are the eastern Indian region where the hilly were known as the हिली रिजन, आणि तिथं मग पॉप्युलेशनसुद्धा कमी आहे, इंडस्ट्रियलायझेशन कमी आहे, टुरिझम इज द ओनली सोर्स ऑफ लाईव्हलीहूड. अपार्ट फ्रॉम दॅट ॲग्रिकल्चर रन ऑन व्हेरी मायनर बेसिस. आणि मग अशा वेळेस कर्ज प्रोव्हाइड करणं किंवा फायनान्शियल इन्क्लुजन करणं इज व्हेरी मच डेंजरस फॉर द बँकिंग सेक्टर, अँड हेन्स तिथं लो लेवल ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन तुम्हाला दिसतं आहे. सो इट इज ऑल अबाउट द फायनान्शियल इन्क्लुजन वी स्टडीड अंडर द टायटल ऑफ financial inclusion, which is given by the RBI. Okay, now the last point is what is the future of financial inclusion. If you are trying to enhance the services for the unbanked area, then huge increase into the no frill account. काय होणार आहे मग, आता तुम्ही नो फ्रिल अकाउंट काढायची तुम्हाला परमिशनच दिलेली आहे फॉर द विकर सेक्शन, त्यामुळे नो फ्रिल अकाउंटची संख्या खूप जास्त झालेली आहे. मोर रिच टू द सर्व्हिस, फॉर एक्झाम्पल ATMs अँड BCs. ATM इज द ऑटोमेटेड टेलर मशीन्स जे तुम्हाला माहीतच आहेत, आणि बिझनेस करस्पॉन्डंट्स. यूज ऑफ इंटरमिजिएटरी, सेल्फ हेल्प ग्रुप इज देअर, NGOs is there, and MFI. In the last lecture we studied about the business facilitator, की बँकेला एखाद्याच्या डोअर स्टेपपर्यंत पोहोचणं जर शक्य होत नसेल, एखाद्या रिजनमध्ये जाऊन जर काम करणं होत नसेल, तर तिथला एखादा NGO, तिथला एखादा SHG अपॉइंटेड ॲज अ बिझनेस फॅसिलिटेटर, अँड दे आर प्रोव्हाइडिंग द बँकिंग सर्व्हिसेस टू देअर एरिया ओनली. So use of intermediary also increases in the near future, like a self-help group, the number of self-help group increases, NGOs where increases. Role of government in the sense the Aadhaar scheme is there, state level bankers, entry of the private banks, proposal to set up the women bank, and focus of financial institutes in the annual budget. It is all about the financial inclusion in
India. This is the last content of the chapter number 2, where we studied about what is the actual financial inclusion. I am again repeating, what is the actual financial inclusion is nothing but the process to ensuring the access appropriate financial product and services to the needed section. needed section म्हणजे गरजेच्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स आणि तुमच्या प्रोसेसेस डायवर्ट करा. दिस इज द मेन definition by the RBI. Okay, thank you so much.